आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी झटपट 3 मिनिटांमध्ये होणारे जुडा म्हणजेच अंबाडा हेअरस्टाईल बघणार आहोत। त्या अगदी तुम्ही 2 ते 3 मिनिटांमध्ये सहज बांधू शकता। अगदी तुम्हाला कुठलाही कार्यक्रम असू दे, लग्न समारंभ असू दे किंवा कोणताही सण असू दे, अगदी झटपट तुम्ही साडीवरती अशा हेअरस्टाईल बांधा आणि दिसायला इतक्या सुंदर आणि सोप्या दिसतात। तर बघू शकता इथे मी साइड पार्टिशन केलेलं आहे। थोडे थोडे हेअर्स घेऊन छान असे ट्विस्ट करून मागे एक साइडला पिनअप करून घेतलेला आहे। तसंच सेम इकडच्या साइडचं सुद्धा तसंच करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने छान असं पिनअप करून घ्यायचं आहे। समोरची हेअरस्टाईल तुम्हाला जशी आवडते, तुमच्या फेसला जशी सुटेबल होते तशी तुम्ही बांधू शकता। इवन तुम्ही ते पफ वगैरे बांधायचं असेल तर पफ सुद्धा बांधू शकता। तर बघू शकता इथे मी समोरची हेअरस्टाईल झटपट अगदी एक मिनिटामध्ये करून घेतलेली आहे आणि आता आपण पाठीमागे अंबाडा बांधणार आहोत। तर बघू शकता इथे मी रबरने छान असा उंच पोनी बांधून घेतलेली आहे। तुम्हाला मिडबन किंवा लोबन बांधायचं असेल त्या हिशोबाने तुम्ही छान असं पोनी बांधून घ्यायची आहे। इथे जे पूर्ण केस आहेत ते छान असे मी रोल करून घेत आहे। पूर्ण शेवटपर्यंत छान असं रोल करून घेतलेला आहे, ट्विस्ट करून घेतलेले आहेत आणि ते छान अशा आपण त्याचा अंबाडा बांधणार आहोत। तर बघू शकता अशा पद्धतीने हा जुडा रेडी होतो। तर छान असे गोल गोल राऊंडमध्ये छान असे फिरवून मस्तपैकी आपल्याला जे यूपिन येतात त्याच्या सहाय्याने छान असे सेक्युअर करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 2 ते 3 यूपिन यूज करणार आहे। अगदी 2 ते 3 यूपिनमध्ये आपला जुडा जो आहे तो छान असा सेक्युअर होतो। तर इथे जास्त यूपिन्सची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही आणि दिसायला सुद्धा इतका छान दिसतो आणि झटपट अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली ही हेअरस्टाईल रेडी होते। तर इथे छान असे गजरे, तुमच्याकडे जे आर्टिफिशियल हेअर ॲक्सेसरीज असतील त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तर मी ते आर्टिफिशियल गजरा यूज केलेला आहे। तर बघू शकता तुम्ही आपला रिअल गजरासुद्धा लावू शकता आणि अगदी एका यूपिनमध्ये मी हा गजरा जो आहे तो छान असा अटॅच करून घेतलेला आहे। तर बघू शकता अगदी झटपट आपली ही पहिली हेअरस्टाईल रेडी झालेली आहे। इथे आपण 3 हेअरस्टाईल बघणार आहोत, त्यातली आपली पहिली छान अशी हेअरस्टाईल रेडी झालेली आहे। तसेच सेकंड हेअरस्टाईल म्हणजे आपण इथे मिडल पार्टिशन करून घेतलेलं आहे। मिडल पार्टिशन करून सेम तसंच आपण थोडे थोडे हेअर्स घेऊन छान असे ट्विस्ट करून छान असे मागे बांधून घेणार आहोत। अगेन मी सांगते की तुम्हाला जी हेअरस्टाईल समोरून आवडत असेल किंवा तुम्हाला जी कम्फर्टेबल वाटत असेल, जी तुम्हाला येत असेल ती सुद्धा बांधू शकता किंवा अशी सुद्धा बांधू शकता। अगदी ही इझिली कोणालाही येऊ शकते आणि झटपट सुद्धा होते। अगदी 1 मिनिटामध्ये ही हेअरस्टाईल रेडी होते। इवन तुम्ही केस तुमचे ओपन ठेवून समोर अशी जरी हेअरस्टाईल केली तरी खूप छान मस्तपैकी दिसते। तर छान असे समोरून थोडे थोडे केस काढून घ्यायचे आहेत आणि आपलं जर कपाळ खूप मोठं असेल तर थोडेसे समोरून फ्लेक्स काढले तर खरंच खूप छान दिसतात आणि आपल्या चेहऱ्याला छान असे सुटेबल सुद्धा होतात। तर अशा पद्धतीने माझी समोरची हेअरस्टाईल जी आहे ती छान अशी रेडी झालेली आहे आणि मागे आपण आता छान असा बन बांधणार आहोत। त्यासाठी मी छान अशी पोनी बांधून घेत आहे। पोनी मी मिडबनलाच बांधलेली आहे कारण की मला नेहमी मिडबन हा आवडतोच। तर बघू शकता अशा पद्धतीने माझे हेअरसुद्धा लॉंग आहेत, त्याच्यामुळे माझी पोनी किंवा माझा जो बन आहे तो मोठा दिसतो। जर तुमचे केस पातळ असतील तर तुम्ही छान असं इथे बघू शकता मी एक डोनट घेतलेला आहे। तर मी डोनट हा मीडियम आकाराचा घेतलेला आहे। जर तुमचे केस खूप पातळ असतील तर तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडा मोठा डोनट मिळतो तो सुद्धा घेऊ शकता किंवा तुमचे केस जर मोठे असतील तर इथे छोटा डोनट यूज करा। जर तुम्ही मोठा डोनट यूज केलात तर तुमचा बन हा खूप मोठा दिसतो। तर अशा पद्धतीने बघा इथे डोनट लावून त्याच्यावरती रबर लावून घेतलेला आहे। छान अशी केस स्प्रेड करून घेतलेली आहेत। अगदी सिंपल आणि झटपट होतो आणि दिसायला सुद्धा इतका सुंदर दिसतो हा बन। अगदी सहज कोणीही बांधू शकतं। तर असे जे केस उरलेले आहेत हे सगळे असे छान असे आपण पूर्ण आंबाड्याभोवती रोल करून घेणार आहोत। अशा पद्धतीने बघू शकता आपला अगदी 2 मिनिटांमध्ये हा आंबाडा हेअरस्टाईल रेडी झालेली आहे। तर इथे छान असे मी यूपिनने सेक्युअर करून घेतलेला आहे। बघू शकता अशा पद्धतीने छान असा लुक आलेला आहे। मिडलमध्ये सुद्धा तुम्ही एखादं स्टोनचं तुमच्याकडे यूपिन असेल तर लावू शकता। तसंच मी ह्या हेअरस्टाईलवरती छान असा रिअल गजरा यूज करत आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने छान असा गजरा पूर्ण लावून घेतलेला आहे। इथे तुम्ही आर्टिफिशियल कोणतीही हेअर ॲक्सेसरीज यूज करू शकता। इवन तुम्ही 2-3 रोजेस एक साईडला लावायचे असतील तर ते सुद्धा लावू शकता। तर अशा पद्धतीने छान असा मी गजरा जो आहे तो यूपिनने सेक्युअर करून घेतलेला आहे कारण की तो हलणार नाही आणि पडणार नाही आणि छान अशी हेअरस्टाईल आपली रेडी झालेली आहे। बघू शकता खूप सुंदर दिसते। तसेच आपण हेअरस्टाईल नंबर 3 पाहणार आहोत। इथे सुद्धा मी साईड पार्टिशन करून घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं एक साईडचं पार्टिशन करून समोर थोडे केस घेणार आहे आणि छान असे वन साईडनी छान असे पुढे घेणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने सुद्धा हेअरस्टाईल खूप छान दिसते। ज्यांचं कपाळ मोठं आहे त्यांनी अशी हेअरस्टाईल बांधू शकता जेणेकरून आपलं जे कपाळ आहे ते छोटं दिसण्यासाठी आणि हेअरस्टाईल आपल्या कपाळावर छान उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। तर अशा पद्धतीने समोर थोडेसे हेअर्स घेतलेले आहेत ते मी छान असे थोडेसे पुढे पसरून घेणार आहे जेणेकरून आपलं कपाळ छोटं दिसणार आहे।
तर बघू शकता माझं कपाळ थोडं मोठं आहे, त्याच्यामुळे मी वन साईड हेअरस्टाईल जास्त करून बांधते आणि ज्या मला सुटेबल असतात आणि वन साईडनी थोडेसे हेअर्स पुढे कपाळावर येतात, त्याच्यामुळे आपले कपाळ तेवढे मोठे दिसत नाही, त्याच्यामुळे हेअरस्टाईलसुद्धा सुंदर दिसते। तर अशा पद्धतीने समोरची हेअरस्टाईल मी बांधून घेतलेली आहे, मागे पोनीसुद्धा बांधून झालेली आहे। आता आपण ह्याचे 2 पार्ट करणार आहोत। एक साईडचा छान असा ट्विस्ट करून घेणार आहोत, छान शेवटपर्यंत ट्विस्ट करून घेणार आहोत आणि आधी तो छान असा गोल गोल फिरवून त्याचा आंबाडा बांधून छान असा आपण त्याला सिक्युअर करून घेणार आहोत। तर इथे प्रत्येक तुम्ही बघू शकता हेअरस्टाईलमध्ये मिनिमम 3 ते 4 पूर्ण हेअरस्टाईलसाठी यूपिन मला लागलेले आहेत। अगदी कमी यूपिनमध्ये आपण एकदम टाईट आणि सिक्युअर असा आंबाडा बनवून घेतलेला आहे। तर बघू शकता एक साईडचं छान असं ट्विस्ट करून छान असा बन मी जो आहे तो छान असा सिक्युअर करून घेतलेला आहे। तसंच सेम मी दुसऱ्या साईडचं पण करेल आहे, त्याचा अपोजिट साईडला मी छान असा तो ट्विस्ट करून घेतलेला आहे आणि असं गोल गोल फिरवून तो मस्तपैकी सिक्युअर करून घेतलेला आहे। ही हेअरस्टाईलसुद्धा इतकी सुंदर दिसते आणि अगदी झटपट होते, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये इझिली होऊन जाते। तर इथे बघू शकता मी इथे आर्टिफिशियल हेअर ॲक्सेसरीज घेतलेली आहे। जो हा बन तुम्हाला कुठेही मिळतो असा प्रकारचा बन घ्या, ज्याच्यामुळे आपल्या मागची जर गजरा वगैरे नसेल तर अशी हेअरस्टाईल करायला खूप सुंदर मदत होते आणि आपला बनसुद्धा इतका सुंदर दिसतो। तर हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तसेच इथे बघू शकता किती हेअरस्टाईल आपली सुंदर दिसत आहे। तसेच आपण जर तुमच्याकडे हेअर ॲक्सेसरीज तशा प्रकारची नसेल तर तुम्ही असं नॉर्मल त्याच्यावरती गजरासुद्धा लावू शकता। वाटलं आपल्या आजच्या हेअरस्टाईल कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।